नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागील एआयच्या व्हिडिओला आपण खूप सुंदर असा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि त्याबद्दल इन्व्हेस्टॉक्स परिवारातर्फे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. जेवढं आमच्याकडनं शक्य आहे तेवढं आमचं एआयच्या संदर्भातलं आजपर्यंतचा अनुभव आणि स्टॉक मार्केटचं टेक्निकल अनालिसिसचा जो काय आमचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत आम्ही टाईम टू टाईम शेअर करत राहूच. या ठिकाणी आम्ही एक अनाउन्समेंट करू इच्छितो. जर का तुम्हाला एआयच्या संदर्भामध्ये इंटरेस्ट असेल, पर्टिक्युलरली एआय यूज करून आपण स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो, आपलं ॲनालिसिस किंवा आपली ट्रेडिंग जर्नी कशी सोपी करू शकतो, हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल फॉर्म दिलेला आहे, तर तो फॉर्म तुम्ही जरूर भरावा. या ठिकाणी आम्ही एक फ्री ऑफ कॉस्ट ॲक्टिव्हिटी रन करण्याचा विचार करीत आहे, ज्या ठिकाणी आमच्याकडनं एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केला जाईल की जिथे तुम्ही डिरेक्टली आमच्यापर्यंत तुमचे प्रश्न पोहोचवू शकाल, तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकाल आणि डेफिनेटली आम्ही आमच्याकडनं आमचं आजपर्यंत जेवढं नॉलेज आहे किंवा आम्हाला जेवढी समज आहे या पर्टिक्युलर क्षेत्राची ते यूज करून 100% तुम्हाला त्याच्यावरती ॲन्सर्स करू. त्याचसोबत पुढील महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी एक विचार करतो आहोत की या सर्व ग्रुपचा म्हणजे जो काही इंटरेस्टेड वर्ग आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी येईल त्या सर्व ग्रुपसाठी आम्ही एक फ्री वेबिनार या ठिकाणी आयोजित करण्याचा विचार करीत आहोत. तर त्यामुळं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि तो डिटेलमध्ये फॉर्म भरा आणि तुमचा ॲक्युरेट व्हॉट्सॲप नंबर त्या ठिकाणी मेन्शन करायला विसरू नका. चला तर मग आता या व्हिडिओला आपण कंटिन्यू करू. तर या व्हिडिओमध्ये आपण मागच्याच व्हिडिओला अनुसरून थोडंसं कंटिन्युएशन प्रोसेसमध्ये जाऊया. जर का तुमच्यापैकी कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील, त्यांनी मागचा व्हिडिओ जर का बघितलेला नसेल तर इन्व्हेस्टॉक्स मराठीवरती आम्ही एआयने ट्रेडिंग केलं सोपं हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ मागच्या आठवड्यातला तुम्ही जरूर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओला सुरुवात करावी. तर मित्रांनो, आता या ठिकाणी कंटिन्युएशनमध्ये मी आता या ठिकाणी पहिली गोष्ट तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे की एक्झिस्टिंग इंडिकेटर्स जे आहेत ट्रेडिंग व्ह्यूवरचे, त्यांना आपण आपल्या पद्धतीनं मोल्ड कसं करू शकतो किंवा त्यांना आपल्या पद्धतीनं मॉडिफाय कसं करू शकतो, आता आपण ते बघूया. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण आपल्या एंडने एक इंडिकेटर त्याला एक आयडिया दिल्यानंतर तो कसा बनवून देतो आपल्या स्वतःची आयडियाज यूज करून. आता एक्झिस्टिंग इंडिकेटरला कसं आपण आपल्या पद्धतीने मोल्ड करू शकतो ते जाणून घेऊया. त्याचसोबत आपण या व्हिडिओमध्ये हेही बघूयात की एआयला जर का आपण विचारलं की मला अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी जर का डिझाईन करून दे, तर तो कशा पद्धतीने आपल्याला आयडियाज देतो आणि कशा पद्धतीने तो इंडिकेटर्स आपल्याला कोडिंग करून देतो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी एक इंडिकेटर मी मोल्ड करून दाखवेन जो काही इनबिल्ट आहे. आता तुम्हा सर्वांनाच एडीएक्स किंवा डीएमआय इंडिकेटरबद्दल तुम्हाला माहिती असेल. जर का तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही निश्चितपणे त्यावरती सर्च करू शकता. एक शॉर्टमध्ये सांगतो, एडीएक्स किंवा डीएमआय इंडिकेटर हा जो आहे, हा जो मार्केटमध्ये ट्रेंड सुरू आहे त्या ट्रेंडची स्ट्रेंथ सांगणारा हा इंडिकेटर आहे. आता या ठिकाणी समजा आपण इथे डीएमआय म्हणून जर का सर्च केलं, पर्टिक्युलरली एडीएक्स आणि डीएमआय हे दोन्ही एकाच पद्धतीचे इंडिकेटर्स आहेत. डीएमआयमध्ये 3 लाईन यूज केल्या जातात जो की एक कम्प्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह इंडिकेटर आहे आणि एडीएक्समध्ये फक्त आपल्याला स्ट्रेंथ दाखवणारी लाईन मिळते. त्यामुळे मी इथे डीएमआय म्हणून सर्च करतो, या ठिकाणी एडीएक्स मी करत नाही, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगेनच. जर का आपण या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये या ठिकाणी गेलं आणि या ठिकाणी आपण डीएमआय म्हणून या ठिकाणी सर्च केलं तर डायरेक्शनल मुवमेंट इंडेक्स आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल. डीएमआयचा फुल फॉर्म डायरेक्शनल मुवमेंट इंडेक्स, त्याच्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं. तर आता या ठिकाणी हा इंडिकेटर जर का तुम्ही या ठिकाणी बघितला तर तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्याने 3 लाईन्स दिसतात. पहिली लाईन आहे ईडीएक्स लाईन, जो की रेग्युलर ईडीएक्स इंडिकेटरमध्ये फक्त ती एक सिंगल लाईन दिसते. डीएमआयमध्ये 3 लाईन दिसतात. तर ती एडीएक्समधलीच ही एक लाईन दिसते आपल्याला, पिंक कलरची लाईन आहे ही. त्यानंतर या ठिकाणी प्लस डीआयची लाईन आपल्याला दिसते. त्याच्या खालोखाल आपल्याला या ठिकाणी मायनस डीआयची लाईन दिसते. म्हणजे 3 लाईन्सचा हा इंडिकेटर आहे बेसिकली. तर आता याला मला मोल्ड कसं करायचं किंवा ह्याच्यामध्ये काय त्रुटी मला जाणवतीये, तर प्रामुख्याने मित्रांनो समजून घ्या की पर्टिक्युलरली हा डीएमआय इंडिकेटर जो आहे हा एक स्ट्रेंथ सांगणारा इंडिकेटर आहे. जर का आपण हा इथला या ठिकाणचा समजा हा पोर्शन बघितला, या पोर्शनमध्ये काय झालंय की प्राइस एकदम रॅपिडली मूव्ह झालेली, अपसाईडला मोमेंटम दिलेला आहे आणि त्या पॉईंटला जर का आपण बघाल तर ब्लू कलरची जी लाईन आहे ती बुल्सला रिप्रेझेंट करते, कारण की ती पॉझिटिव्ह डायरेक्शन इंडेक्स आहे ती. तर बुल्सला रिप्रेझेंट करणारी ती लाईन आहे, ती वरती चाललेली आहे. त्याचवेळी जर का आपण ऑरेंज कलरची लाईन बघितली ती या ठिकाणी नेगेटिव्ह डीआय दर्शवते, तर या ठिकाणी ही डाऊन साईडला चाललेली आहे आणि या ठिकाणी जी पिंक कलरची लाईन आहे ती कम्प्लिटली वरच्या साईडला या ठिकाणी मोमेंटम देताना दिसते या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये जो करंट बुल ट्रेंड आहे, जो काही अप ट्रेंड येतो त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे हे सांगण्याचं काम करते. तर यामध्ये त्रुटी मला काय दिसलेली आहे, तर मित्रांनो आपण जर का बुलिश
चा जर का विचार केला किंवा बुल ट्रेंड जर का म्हटलं तर आपल्याला ग्रीन कलर समोर येतो, कारण की कॅन्डल्स आपल्याला जर का अप ट्रेंड असेल तर ग्रीन कलरच्या कॅन्डल दिसतात आणि जर का डाऊन ट्रेंड जर का असेल तर रेड कलरच्या कॅन्डल्स दिसतात. तर आता या ठिकाणी प्रॉब्लेम कायसा आहे किंवा यांचं काय डिफॉल्ट आहे मला लक्षात येत नाहीये. तर ट्रेडिंग व्ह्यूने काय केलेलं आहे, याला जे काही बुल आहे तर त्यांनी ब्लू कलरचा त्यांनी कलर दिला, निळ्या रंगात त्यांनी पॉझिटिव्ह साईडला त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे आणि नेगेटिव्ह साईडला त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे ऑरेंज कलरच्या ह्याच्यामध्ये. तर जिथं रेड असायला पाहिजे आणि जिथे ब्लूच्या ऐवजी ग्रीन असायला पाहिजे. आणि ही जी स्ट्रेंथ लाईन, आता समजा आता माझी ही जी थीम आहे, मी जी ट्रेडिंग व्ह्यूची थीम वापरतो ती ब्लॅक थीम वापरतो की जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही. तर या ठिकाणी जर का मी ब्लॅक थीम वापरतोय तर या ठिकाणी ही जी पिंक लाईन आहे ही तेवढीशी खास दिसत नाही की उठून दिसत नाही, त्याच्यामध्ये ही काहीशी मिक्स होऊन गेल्यासारखी दिसते. तर ह्याला समजा मी व्हाईट करून घेतलं आणि इथे ही जी आपल्याला ब्लू लाईन दिसते त्याला आपण ग्रीन केलं आणि ऑरेंजला रेड केलं, तर हा एक त्यातल्या त्यात माझ्या डोळ्याला किंवा माझ्या मेंदूला जी मला सवय बघायची तर तो इमिजिएटली ग्रास्प करू शकेल. तर आता यासाठी आपण काय करू शकतो, तर मॅन्युअली रंग चेंज करू शकतो अनडाऊटेडली. परंतु मॅन्युअली रंग न चेंज करता आपण याला डिफॉल्टमध्ये देखील आपण टाकू शकतो. तर ते कसं, ते आपल्याला आपण मोल्ड करावं लागेल, तर आपल्याला ह्याला रिप्रोग्राम करावं लागेल. तर त्यासाठी काय करायचंय, तर आता या ठिकाणी मी मॅन्युअली पुन्हा दाखवत नाही, तर मॅन्युअल आपण करू शकतो अनडाऊटेडली. फक्त आपण कंडिशनली कसं चेंज करू कोडिंगच्या दृष्टिकोनातून, आता आपण ए शिकतोय म्हणून तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी सोर्स कोडमध्ये जायचं. सोर्स कोडमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो जो इंडिकेटर आहे, आता हा ट्रेडिंग व्ह्यूचा डिफॉल्ट इंडिकेटर, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ही दिस स्क्रिप्ट इज रीड ओनली आहे, याच्यानं आपण चेंज करू शकत नाही. तर हा पूर्ण आपल्याला या ठिकाणी कोड इथं समोर आलेला आहे. तर या पर्टिक्युलर कोडला आपण या ठिकाणी कम्प्लिटली कॉपी करायचं. आणि आता या ठिकाणी मी चॅट जीपीटीच्या मदतीने, मागच्या वेळेस काही लोकांनी कमेंट केली होती की चॅट जीपीटी खूप चांगलं देतं, त्याला तुम्ही मराठीमध्ये बोललं तरी देतं. तर ठीक आहे, हरकत नाही, चॅट जीपीटी पण देतो. मी काही क्लाउडीचा काही या ठिकाणी कुठला प्रचार करत नाही, आपण या ठिकाणी चॅट जीपीटी यूज करून बघू. तर चॅट जीपीटीला मी हा कोड देणार आणि चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपण याला मोल्ड करून घेऊ. आपल्याला जे काही चेंजेस हवे ते आपण याकडनं करून घेऊ. तर त्या ठिकाणी मी चॅट जीपीटी ओपन केलेला आहे. तर चॅट जीपीटीला या ठिकाणी मी हा कम्प्लिटली कोड आधी कॉपी केला, तिकडनं या ठिकाणी मी पेस्ट करतो. आणि हा पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात खाली आपण या ठिकाणी काय म्हणायचं, इथे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतील की चेंज ADX लाईन कलर टू व्हाईट. शिफ्ट एंटर केलं, चेंज प्लस DI लाईन कलर टू ग्रीन. परत एकदा शिफ्ट एंटर केलं, चेंज -DI लाईन कलर टू रेड. म्हणजे EDXच्या लाईनचा रंग व्हाईट केला, प्लस DIच्या लाईनचा रंग आपण ग्रीन करतोय आणि -DI लाईनचा रंग आपण या ठिकाणी रेड करतोय. आता अजून एक या ठिकाणी मी ॲडिशन असं करतोय की पर्टिक्युलरली या EDXमध्ये तो देखील एक प्रॉब्लेम आहे की EDX जर का तुम्ही डिटेलमध्ये कुठं नीट अभ्यास जर का केला तर तुमच्या काय लक्षात येईल, EDXची लाईन पर्टिक्युलरली जी स्ट्रेंथची जी लाईन आहे ही जर का 25 ते 50च्या दरम्यान असेल किंवा 25 ते 40च्या दरम्यान जर का असेल तर स्ट्रॉंग ट्रेंड असतो मार्केटमध्ये. त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय करूया, इथे एक हॉरिझॉन्टल लाईन डिफॉल्ट आपण या इंडिकेटरमध्ये प्लॉट करून घेऊया. 25ला आणि 40ला आपण डिफॉल्ट या ठिकाणी लाईन्स प्लॉट करून घेऊ. या ठिकाणी अजून एक या ठिकाणी म्हणतो, मार्क हॉरिझॉन्टल लाईन ऑन 25 अँड 40 लेवल. आता या ठिकाणी मी मराठीमध्ये पण म्हणू शकतो, परंतु आपल्याला कसं असतं, ज्यांना समजा इंग्रजीला काही प्रॉब्लेम आहे, इंग्लिश त्यांना थोडंसं टाईप करायला वगैरे थोडंसं प्रॉब्लेम जर का येत असेल किंवा कॉन्फिडन्स कमी वाटत असेल तर तुम्ही मराठीमध्ये लिहा. पण जरी तुम्ही मराठीमध्ये जरी त्याला प्रॉम्प्ट दिलात किंवा त्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेत तुम्ही चॅट जीपीटीला किंवा क्लाउडीला वगैरे कोणालाही, तर ते प्रॉपर द्या, म्हणजे व्यवस्थित द्या की कशानंतर काय करायचं नीट डिटेलमध्ये त्याला नीट सांगा. आणि शक्यतो माझा असा एक वैयक्तिक अनुभव आहे की जर का तुम्ही इंग्रजीमध्ये जर का प्रॉम्प्ट दिला किंवा थोडंसं सिंपल लँग्वेजमध्ये जर नुसतं लिहिलं तुम्ही तर त्याला लवकर कळतं. मराठीमध्ये तो जरा जास्त कन्फ्यूज होतो, कारण की हे पर्टिक्युलर जे AI आहे, क्लाउडी म्हणा किंवा चॅट जीपीटी म्हणा किंवा अजून दुसरे कुठले जेमिनाय वगैरे जे कोण असतील हे सर्व AIs जे आहेत ते त्यांच्या एक्झिस्टिंग डाटावरनं हे
तो डाटा रीड करून ते स्वतः शिकत आहेत आणि त्याच्यानुसार ते तुम्हाला आउटपुट देत असतात. तर जर का आपण ओव्हरऑलच जर का बघितलं तर मराठीचा डाटा किंवा मराठीशी त्याशी संवाद साधलेला जो आहे तो डाटा कमी आहे. त्यामुळे प्रॉब्लेम हा होऊ शकतो. म्हणून मी शक्यतो आता मला थोडंफार इंग्रजीत जमतं तर मी या ठिकाणी इंग्रजीमध्ये कोड देतो. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे बघा, मी तुम्हाला समजावून सांगतोय सर्वच अँगलने. तर या ठिकाणी मी सर्व सांगितलेलं इन्स्ट्रक्शन दिले, कोड पेस्ट केलेला आहे. मला जे जे हवे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अपडेट केलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला जस्ट मी एंटर करतो. तर एंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय येतोय रिस्पॉन्स बघूया. परफेक्ट, हेअर इज युअर मॉडिफाईड पाईन स्क्रिप्ट व्हर्जन 6 कोड. या ठिकाणी त्यांनी काय काय चेंज केलं बघा. एडेक्स लाईन त्यांनी व्हाईट केली, प्लस DI लाईन ग्रीन केली, मायनस DI लाईन त्यांनी रेड केलेली आहे अशा पद्धतीने, हॉरिझॉन्टल लाईन ॲट 25 आणि 40 लेवल हे सगळं त्यांनी करून दिलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी काही नाही, जस्ट तो पर्टिक्युलर जो आलेला कोड आहे याला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं तो पाईनचा ओपन करायचा. तर या ठिकाणी फक्त काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये आपण काही करू शकणार नाही, जो आपण इथं कॉपी केला आहे. आपल्याला फ्रेश इंडिकेटर या ठिकाणी ॲड करावं लागेल. तर त्यासाठी इथे क्लिक करायचं, त्यानंतर क्रिएट न्यू इंडिकेटर, इंडिकेटर्समध्ये जायचं. आता या ठिकाणी जे काही आलेलं आहे त्याला आपण डिलीट करू, जे काही डिफॉल्ट असतं सुरुवातीला त्याला इथं पेस्ट करायचं, Ctrl+V, आणि त्यानंतर ॲड टू चार्ट आपण म्हणूया. शक्यतो काही एरर यायचं काही कारणच नाही आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे 2 इंडिकेटर्स प्लॉट झालेत बघा. आता इथे बघा मी काय केलेलं आहे, काही नाही, सिम्पल जस्ट एक केलेलं आहे. जो ट्रेडिंग व्ह्यूचा डिफॉल्ट DMI आहे त्याला मी फक्त माझ्या पद्धतीने मोल्ड केलेलं आहे, त्याचे रंग चेंज केलेत आणि या ठिकाणी हॉरिझॉन्टल मी लाईन ड्रॉ केलेले आहेत 25 आणि 40च्या दरम्यान, की जेणेकरून मला अंदाज येईल की बाबा जर का EDXची लाईन किंवा प्लस DIची मायनस DIची लाईन जर का 25 ते 40च्या दरम्यान जर का असेल तर तो एक स्ट्रॉंग ट्रेंड आहे. तर आपल्याला या ठिकाणी क्लिअर कट अंदाज येत आहे, जो की या ठिकाणी हा डिफॉल्टमध्ये काय बघाल तर इथं आपल्याला तेवढासा अंदाज येत नाही, जो ह्या कलर्सकडे बघितल्यानंतर किंवा या हॉरिझॉन्टल लाईनकडे बघितल्यानंतर आपल्याला अंदाज येतोय. तर अशा पद्धतीने आपण ह्याला मॉडिफिकेशन्स करू शकतो. हे मी फक्त जस्ट तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेलं आहे. इवन दो मी अजून एक अपडेट असं करू इच्छितो की मागच्याही व्हिडिओमध्ये मी जस्ट एक तुम्हाला सिम्पल एक लॉजिक त्या ठिकाणी आपण कसं कोड करू शकतो हे मी दाखवलेलं आहे. त्यामुळे तो कोड कसा आहे, त्याचं कसं काय ते त्याच्यामध्ये जास्त अजून घुसण्याचा प्रयत्न देखील करू नका, कारण की मी देखील फार काही विचार करून तो कोड तिथं लिहिलेलाच नाहीये. मी जस्ट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपण प्रोग्राम कसं करू शकतो. तर अशाच पद्धतीने इथं हा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आता पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आपण एक्झिस्टिंग जे काही इंडिकेटर्स असतील त्या एक्झिस्टिंग इंडिकेटर्सचा कोड घेऊन आपण आपल्या पद्धतीने त्या इंडिकेटर्सना कसं मोल्ड करू शकतो हे मी फक्त एडिक्सच्या बाबतीत दाखवले. तसं तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये करू शकता. तुम्ही सुपर ट्रेंड करू शकता, तुम्ही RSI करू शकता, MACD करू शकता. फक्त त्याला तुम्हाला काय मोल्ड करायचंय, कशा पद्धतीने करायचंय हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणजे असं होणार नाहीये की तुम्हाला माहितीच नाही नेमकं करायचं काय, मोल्ड करायचं ठीक आहे पण मला माहितीच नाही काय करायचंय, तर नाही होणार. तुम्हाला त्याचा थोडा अभ्यास करावा लागणार आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगितलंय माझ्या अनुभवातून सांगितलं की 25 ते 40 या दरम्यान जर का तो एडिक्स असेल तर मार्केटमधला ट्रेंड आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, स्ट्रेंथ आहे त्यामध्ये. हे मी माझ्या एक्सपिरियन्स सांगितलं आणि त्याच्यानुसार मी त्याकडनं माझ्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो कोड मी त्या ठिकाणी चेंज करून घेतलेला आहे. तर हा एक मुद्दा झाला. आता याच पर्टिक्युलर गोष्टीला आपण थोडंसं अजून पुढे जाऊन बघूयात की या पर्टिक्युलर AI कडनं, म्हणजे आता ChatGPT आपण सध्या या व्हिडिओमध्ये बघतो तर ChatGPT कडनं आपण काय आयडियाज घेऊ शकतो. समजा आता मला काहीच माहिती नाही, मला इव्हन दो मला टेक्निकल अनालिसिसचं पण जास्त नॉलेज नाही आहे, काही नाही आहे. मला विचारायचं आहे की बाबा मला अशा पद्धतीनं मला ट्रेडिंग करायचं आहे, माझी ही रिक्वायरमेंट आहे, तर तूच मला स्ट्रॅटेजी सांग. जसं आता मी या ठिकाणी म्हटलं की 25 ते 40च्या दरम्यान जर काही एडिक्स असेल तर तो ट्रेंड स्ट्रॉंग असं मला कळतंय. ही एक मला माहिती होतं म्हणून या ठिकाणी अप्लाय करू शकलो. पण मला जर काही गोष्ट माहितीच नाही तर मी कसे वापर करू शकतो AIचा, हे आता आपण या ठिकाणी नीट पाहून घेऊया. तर आता त्याच्याकडनं आयडिया घेण्याकरता आपण एक फ्रेश चॅट या ठिकाणी चालू करूया आणि त्या ठिकाणी आपण म्हणूयात की टेल मी इंट्राडे ट्रेडिंग आयडिया. एवढंच फक्त आपण म्हणू की त्याच्याकडनं कुठल्या कुठल्या आयडियाज येतात बघूयात आणि त्यांच्यापैकी आपल्याला जी आयडिया आवडेल त्या लॉजिकला आपण त्याकडनं पाईन कोड करून घेऊया. टेल मी इंट्राडे ट्रेडिंग टेक्निक्स. थोडंसं त्या ट्रेडिंग टेक्निक्स म्हणतो मी, ट्रेडिंग टेक्निक्स युजिंग टेक्निकल ॲनालिसिस. एवढं म्हणूयात की जेणेकरून तो टेक्निकल आपल्याला काही आपल्या स्ट्रॅटेजीज देईल, नाहीतर तो वेगळ्याच काहीतरी फंडामेंटल इतर गोष्टी त्यामध्ये घुसडून शकेल. आपण याला एंटर मारूया. चला त्यांनी दिलेलं आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउट, पहिलं त्यांनी दिलेलं आहे. आता अर्थात ही एक खूप फेमस स्ट्रॅटेजी आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउट. मार्क फर्स्ट 15 और 30 मिनिट हाय लो,
ट्रेड ओनली वेन प्राइस ब्रेक्स द रेंज, ओपनिंग रेंज ब्रेकआउट. त्यानंतर त्यांनी दिलेले व्हीवॅप स्ट्रॅटेजी, इन्स्टिट्यूशनल फेवरेट असं त्यांनी म्हणलेले, इन्स्टिट्यूशन्स यूज व्हीवॅप ॲज फेअर व्हॅल्यू, प्राइस अबव व्हीवॅप बुलिश बायस, प्राइस बिलो व्हीवॅप बेरिश बायस, सेटअप बाय ऑन पुल बॅक टू व्हीवॅप इज इन अप ट्रेंड, सेल ऑन पुल बॅक टू व्हीवॅप इन डाऊन ट्रेंड, बेस्ट फॉर ट्रेंडिंग डेज असं त्यांनी म्हणलेलं आहे खाली. त्यानंतर काय म्हणलेले, EMA पुलबॅक स्ट्रॅटेजी व्हेरी पॉप्युलर, यूज 9 EMA प्लस 21 EMA और 20 EMA, म्हणजे 920 EMA वगैरे जे म्हणतात ते आता अलीकडच्या काळामध्ये खूप फेमस लोकांमध्ये आहेत, ट्रेडर लोकांमध्ये. तर ती देखील त्यांनी तसंच आयडिया सांगितलेले. त्यासोबत सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक किंवा रिटेस्ट वगैरे सांगितलेलं आहे. रेंज ब्रेकआउट, RSI प्लस प्राइस ॲक्शन, डायव्हर्जन्सच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. गॅप अप गॅप डाऊन स्ट्रॅटेजी, व्हॉल्यूम ब्रेकआउट स्ट्रॅटेजी, ब्रेकआउट विथ व्हॉल्यूम मोर दॅन 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज व्हॉल्यूम असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यासोबत इथं मार्केट प्रोफाईल, प्रिव्हियस डे लेवल्स वगैरे या ठिकाणी, प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो, प्रिव्हियस डे क्लोज वगैरे याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे. असे खूप सारे त्यांनी या ठिकाणी मेथोडॉलॉजी सांगितलेले आहेत. तर आता आपण याला अजून एक करूयात की आपण यामध्ये सिलेक्ट करू की आपल्याला नेमकं कशा पद्धतीनं करायचं आहे. तर इथं तर काय म्हणते, इफ यू वॉन्ट आय कॅन ऑल्सो गिव्ह यू 3 रूल बेस्ड इंट्राडे सेटअप्स फॉर टीचिंग अ सिम्पल इंट्राडे चेक. आता त्यांनी माझ्या संदर्भात सांगितलं, कारण की मी इथं व्हिडिओ बनवतो कदाचित त्याच्या रेकॉर्डमध्ये आहे, त्यामुळे त्यांनी इथं फॉर टीचिंग असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण इथे अजून एक गंमत करूया या ठिकाणी. आपण यातनं लॉजिक्स आपण त्याला सांगूयात की आपल्याला मला ही गोष्ट यामध्ये ॲड करून दे. तर या ठिकाणी मी काय करेन, व्हीवॅप स्ट्रॅटेजी आणि ओपनिंग रेंज ब्रेकआउट याचं कंबायनेशन करून काय करता येईल का हे त्याला आपण विचारूया. कॅन वी कंबाईन व्हीवॅप स्ट्रॅटेजी अँड ORB क्वेश्चन मार्क, एवढंच त्याला मग विचारू आपण. तर तो काय म्हणतो बघू. येस, व्हीवॅप प्लस ORB इज अ व्हेरी पॉवरफुल इंट्राडे कॉम्बिनेशन असं म्हणतोय तो. तर आता आपण याला बघूयात की ठीक आहे, आता हे तू म्हणतोस ना पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे, चालेल, मला त्याचा एक कोड करून दे की जेणेकरून मी ते चेक करू शकेन चार्टवरती, त्याला बॅक टेस्ट वगैरे करू शकेन. क्रिएट अ पाइन स्क्रिप्ट फॉर दिस कॉम्बो. त्यानंच म्हणलेलं इफ यू वॉन्ट आय कॅन, तर येस यू कॅन म्हणायचं त्याला. जस्ट त्याला आपण कॉपी करू, टाईप करायची देखील कष्ट घ्यायची गरज नाही. जस्ट त्याला कॉपी केल्याला पेस्ट म्हणलं, एंटर केलं, देतो त्याच्याकडनं. सगळं आता या ठिकाणी आयतं मिळालेलं आहे आपल्याला. चेक करूया. फक्त काय आहे की सगळ्याच आयत्या गोष्टी ज्या असतात त्या फ्रुटफुल नसतात, त्याच्यावरती निश्चितपणे मेहनत करावी लागते आणि मेहनत केली तरच पैसे मिळणार आहेत. तर आपण बघूयात. आता त्याने व्हर्जन 5चं दिलेलं आहे. आता याचा जर का आपण लास्ट टाइम बघितलं होतं, व्हर्जन 5 जर का असेल तर तो एरर देतो. त्यामुळे आत्ताच आपण याला हा कोड कॉपी करण्यासाठी सांगू की मला व्हर्जन 6 मध्ये दे म्हणून. प्रोव्हाइड मी व्हर्जन 6 कोड. व्हर्जन 6 मध्ये त्यांनी कन्वर्ट करून दिलेलं आहे. खूप रॅपिडली त्यांना या ठिकाणी आपल्याला कोड करून दिलेला आहे. आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे इम्पॉर्टंट नोट्स फॉर यू बेस्ड ऑन 5 मिनिट टाइम फ्रेम, डिझाइन्ड फॉर NSE कॅश अँड इंडेक्स फ्युचर्स, ट्रेड बिटवीन 9:20 to 11:30 AM म्हणलेलं आहे त्याने. हे फार इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. स्किप इफ प्राइस इज चॉपिंग नियर व्हीवॅप, वर्क्स ग्रेट विथ युअर EMA प्लस पुलबॅक कन्सेप्ट्स. म्हणजे माझे काही बरेच आहेत माझे स्विंग ट्रेडिंगच्या संदर्भातले, पण मी काही EMIचे कन्सेप्ट्स आहेत, तर त्या काही मी पूर्वी ह्यांच्याकडनं कोड करून घेतलं. त्यामुळे ते त्याच्या स्टोर्ड मेमरीमधनं त्यांनी पुलबॅक आणि EMAचं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावरती यूज करा. हरकत नाही. आपण फक्त ORB आणि व्हीवॅपला आपण कंबाईन करून बघू की हा कोड कशा पद्धतीने चालतोय. तर याला मी जस्ट कॉपी म्हणलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जाऊया. इथे परत आपल्याला इथे त्रिकोणावरती क्लिक करावं लागेल. त्रिकोणावरती क्लिक केलं. सध्या जो आपण मगाशी कोड केला होता त्याला मी काढून टाकतो. या ठिकाणी पेस्ट करूया आणि ॲड टू चार्ट करूया. तर आता या ठिकाणी एरर आलेला आहे पहा. या ठिकाणी लाईन नंबर 25 ला परत आता एररला या कॉपी करायचं, Ctrl+C, लाईन नंबर 25,
लाईन सांगणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जर का आपण लाईन सांगितली नाही तर तो कंटिन्युअसली एरर देत राहतो आणि खूप जास्त मगजमारी होते. त्यामुळे आपल्याला तसे करायचं नाही आहे. 2 लाईन नंबर लिहायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. 2 मिनिटाचं काम आहे फक्त ते. Ctrl+C. आता हा 33व्या लाईनला आहे. तुम्ही जेवढं सोपं करून त्याला प्रॉम्प्ट देता किंवा सांगता, इन्स्ट्रक्शन्स देता, तेवढं तो तुम्हाला फास्ट रिझल्ट देतो. अदरवाईज तोही कन्फ्यूज होतो आणि तुम्ही फ्रस्ट्रेट होता. असं खूप वेळा होतं. ज्यावेळी तुम्हाला एखाद्या क्लिष्ट लॉजिकवरती काम करायचं असतं, त्यावेळी मात्र निश्चितपणे ही एक टास्क आहे, एवढं सोपं नाही आहे. आता फक्त एक जस्ट आपण सिंपल लॉजिक्स आपण बघतोय, त्यामुळे तुम्हाला वाटतं की किती फास्ट होतं, अशातला भाग नाही आहे. याला देखील वेळ लागतो, कारण की AI जी आहेत ही अजूनही हे डेव्हलपिंग स्टेजमध्येच आहेत. ते अजून 100% प्रॉपरली एका लेवलला गेलेले नाही. ते देखील हळूहळू डेव्हलपच होत चाललेले आहेत. ही लाईन नंबर 38 आपण या ठिकाणी कॉपी करून टाकून देऊया. लाईन नंबर 38. आता 3 एरर जे आलेले ते मी या ठिकाणी दिले, एंटर केलं. बघूया त्याच्याकडनं मॉडिफाईड कोड येईल. एरर फ्री पाईन स्क्रिप्ट त्यांना दिलेली आहे म्हणतोय तो. बघूयात, आपण चेक करू. ठीक आहे. कॉपी कोड. परत एकदा जाऊयात या ठिकाणी. याला अपडेट करू. ओके, हे अशा पद्धतीनं हा या ठिकाणी आपल्याला कोड आलेला दिसतो आहे. हे थोडेसे येते आणि खूप सारे असे मल्टिपल त्यांना सिग्नल दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ओके, आपण टायमिंग काय करूया, त्याला हे जे बायसेलचे सिग्नल्स आहेत त्यांनी दिले ते जरा ऑफ करूयात आणि यामध्ये त्यांनी काय काय टाकलेलं आपण ते देखील बघूयात. VWAP आणि EMA दिलेलं आहे त्यांना. EMA 20 लावलेला आहे त्यांना. EMA फिल्टर लावलेला आहे आणि त्याचसोबत त्यांनी 15 मिनिटांचा ओपनिंग रेंज दिलेला आहे. म्हणजे बघा या ठिकाणी मित्रांनो काय त्यांनी दिलेलं आहे, ही पर्टिक्युलर आपली जी रेंज दिसते पहिल्या 15 मिनिटाची रेंज आहे. या पर्टिक्युलर 15 मिनिटाच्या रेंजच्या खाली या ठिकाणी ही कॅन्डल आली. त्यानंतर तो इथनं आपल्याला म्हणतो की या ठिकाणी तुम्ही सेल करा. आता या ठिकाणी EMA फिल्टर यूज केलेला आहे, VWAP आणि EMA फिल्टर यूज केलेला आहे. जर का प्राईस VWAPच्या खाली असेल, EMAच्या खाली असेल तर आपण या ठिकाणी सेल करू शकतो. तर आजचा हा पर्टिक्युलर IDBS या ठिकाणी दिसतो. या ठिकाणी क्लिअर कट या ठिकाणी शॉर्ट सेलची संधी होती या ठिकाणी सकाळी 9:35 मिनिटानंतर आणि तिथनं हा कंटिन्युअसली खाली आलेला आहे. आपण थोडंसं हिस्टॉरिकली बघूयात. कालच्या दिवशी पण या ठिकाणी खूप चांगला या ठिकाणी वर्क होताना दिसतंय बघा आपल्याला. कालच्या दिवशी हा ब्रेकआउट आला होता, तिथनं देखील चांगला मोमेंटम मिळालेला आहे. त्याच्या आदल्या दिवशी काय झालं होतं, हा एका रेंजमध्येच फिरलेला होता. त्याच्या आधी बघाल तर इथे थोडंसं काय होतंय की ज्यावेळेस मी असा माऊस स्क्रोल करतोय या ठिकाणी, तो स्केल म्हणजे इंडिकेटर या ठिकाणी फिक्स आहे, प्राईस मात्र या ठिकाणी खालीवरती होती. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी याला पुन्हा एकदा इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतील की हा स्केल या ठिकाणी फिक्स कर. आपण परत एकदा ChatGPT ओपन करूया. त्याला आपण सांगूयात फिक्स इंडिकेटर टू स्केल. बघूयात काय होतंय. ऑटो स्केल चार्ट या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. परत एकदा कॉपी केला आपण आणि या ठिकाणी परत आपण त्याच्या कोडमध्ये जाऊया आणि त्याला परत अपडेट करून घेऊया. आता परत एरर्स आलेत बघा या ठिकाणी. हे खूप चॅलेंजिंग टास्क आहे. ज्यावेळी आपण एखादा इंडिकेटरला डिटेलमध्ये करायला सुरुवात करतो त्यावेळेस अशा पद्धतीने येतं. त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम्स असतात, मग त्याला सॉल्व्ह करायला जातो, परत एरर्स येतात, मग परत एरर सॉल्व्ह करावे लागतात. आता परत आपल्याला हा एरर सॉल्व्ह करून घ्यावा लागेल. Ctrl+C. लाईन 14. हे खूप मोठं टास्क आहे ॲक्च्युली, पण जर का प्रॉपरली तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितपणे याचं फळ मिळतं आणि तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं तुमच्या हिशोबानुसार एखादा इंडिकेटर तुम्हाला यूज करता येऊ शकतो आणि तो तुमच्या ट्रेडिंगमध्ये निश्चितपणे हेल्पफुल देखील ठरतो.
हेच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं उद्देश आहे. आपण एक क्विकली टाकून देऊयात सर्व. लाईन नंबर 41 किती लांब लांबच्या लाईनवरती आलेले आहेत बघा. आणि हा एकच एरर असणार आहे माझ्यामध्ये, सर्वच ठिकाणी आलेला आहे. हा एकच एरर आहे माझ्यामध्ये. ज्यावेळेस असे सेमच एरर मल्टिपल लाईन्सला आलेले असतील त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी सर्व लाईन लिहायची गरज पडत नाही. आपण एक जरी या ठिकाणी दिला एरर तरी देखील तो सॉल्व्ह करतो. पण तरी देखील मी या ठिकाणी आपल्याला जास्त परत त्रास व्हायला नको त्यामुळे फक्त इथं कॉपी करून टाकतोय ते लाईन नंबर्स. तर आता आपण या ठिकाणी त्याला एरर्स सगळे दिलेले आहेत. क्लीन अँड सेफ स्केल फिक्स प्रोफेशनल वे त्याने या ठिकाणी असा म्हणून त्यांनी कोड दिलेला आहे. बघूयात आपण इथं चेक करू. या ठिकाणी कोडवरती जायचं, कॉपी केलेलं आहे त्याला, परत एकदा आपण याला पेस्ट करूया. येस, आता या ठिकाणी हा एरर फ्री कोड पेस्ट झालेला आहे या ठिकाणी. नाही तरी देखील या ठिकाणी ज्यावेळी मी स्केल खालीवर करतो त्यावेळेस तो काही कोड त्यासोबत हालत नाही आहे. बट स्टील इथे एक झालेलं आहे की आपण जसा हिस्टॉरिकल डाटा ज्यावेळेस आपण चेक करतो त्यावेळी मात्र निश्चितपणे हा स्केल एका ठिकाणी राहतोय, एक अंदाज तरी येतोय. आता निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला अंदाज येतोय. त्याला थोडंसं नीट मोल्ड करून बघावं लागेल जे काही एरर्स असतील, किंवा या ठिकाणी हा स्केल खालीवर केल्यानंतर हा इंडिकेटर देखील त्याच्यासोबत खालीवरती होणं गरजेचं असतं. जे बाकी आपल्या डिफॉल्ट इंडिकेटर्समध्ये दिसतं त्याला थोडंसं एकदा चेक करावं लागेल, की आता ते जर का आता मी सध्या करत बसलो तर खूप मोठा लेंदी व्हिडिओ होईल. पण तुम्हाला निश्चितपणे एक आयडिया आलेली असेल. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश हा आहे की आपण ट्रेडिंग व्ह्यूच्या इंडिकेटर्सना मोल्ड देखील करू शकतो, किंवा आपण चॅट जीपीटीकडनं किंवा क्लाउडीकडनं आपण आयडियाज देखील घेऊ शकतो आणि त्या आयडियाज घेतल्यानंतर आपण ते त्या ठिकाणी इम्प्लिमेंट देखील करू शकतो. आयडियाज त्याच्याकडनंच घ्यायच्या आणि त्याच्याकडनं आलेल्या आयडियांना त्याच्याकडूनच कोड करून घ्यायचा आणि तो आपण इंडिकेट स्वरूपामध्ये चेक करू शकतो, त्याचा बॅक टेस्ट करू शकतो. जर का आपल्याला चांगलं वाटलं, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ॲक्युरेसी दिसून आली, तर आपण त्या कोडला आपण प्रत्यक्षामध्ये आपल्या डे टू डे ट्रेडिंगमध्ये इम्प्लिमेंट देखील करू शकतो. तर हे ओव्हरऑल मी सांगण्याचा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. तर जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म तुम्ही सर्वांनी जरूर भरा आणि त्या पर्टिक्युलर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला सर्वच अपडेट्स दिले जातील. त्याचसोबत तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सॲपद्वारे, चॅटच्याद्वारे तुम्ही विचारू शकाल. तर आशा करतो ही सर्व माहिती, हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडलेला असेल. जर का आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करावं आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण हे जे काही कोर्स डेव्हलप केले आहेत त्यासोबत मी आमच्याकडनं एक स्पेशल तुम्हाला एक इंडिकेटर दाखवणार आहे. त्या इंडिकेटरच्या माध्यमातून आपण ट्रेंड प्रॉपरली आयडेंटिफाय करू शकतो, ज्यांना आम्ही स्मार्ट ट्रेंड डिटेक्टर असं म्हणतो. तर स्मार्ट ट्रेंड डिटेक्टर आम्ही जो काही डिझाईन केलेला आहे तो तुम्हाला दाखवणार, त्यासोबत त्याची स्ट्रॅटेजीमध्ये कन्वर्ट करून दाखवणार आहे आणि त्याचा बॅकटेस्ट रिपोर्ट देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार. त्यामुळे पुढच्या आठवड्याचा व्हिडिओ मिस नका करू आणि त्याचसोबत जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो आत्ताच भरून घ्या. धन्यवाद.